आज अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घोषणा केली की गुड सर्व्हिस टॅक्स म्हणजेच जीएसटी जोपर्यंत लागू होणार नाही तोपर्यंत लोकल बॉडी टॅक्स म्हणजेच एलबीटी चालूच राहील। हा एलबीटी टॅक्स आम्ही राज्यात आल्यानंतर बंद करू अशी आश्वासनं भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी विधानसभा निवडणुकांदरम्यान दिली होती। जाहीरनाम्यात देखील हा मुद्दा अग्रक्रमणावर होता। काँग्रेसचे शासन असताना सर्व व्यापाऱ्यांनी जेव्हा एलबीटी विरोधात बंद पुकारला होता तेव्हा भाजपने एलबीटी विरोधात या बंदाला पाठिंबा दर्शविला होता। केंद्रात तसेच राज्यात सत्ता हातात आल्यानंतर भाजपला आपल्या आश्वासनांचा विसर पडत असल्याचे दिसत आहे। एलबीटी रद्द न करण्याच्या भूमिकेबाबत शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते सचिन ताडफळे यांनी दिलेली ही प्रतिक्रिया पाहूयात। जीएसटी येतोपर्यंत एलबीटी तसंच हा कर चालू राहील आणि एलबीटी रद्द करायचा निर्णय लांबणीवर टाकून सरकारने खऱ्या अर्थाने व्यापाऱ्यांची फसवणूक केलेली आहे। कारण ह्या भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या मित्रपक्षांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व व्यापारी वर्गाला आश्वासन दिलं होतं की आम्ही एलबीटी जो आहे म्हणजे लोकल बॉडी टॅक्स आहे तो आम्ही रद्द करू। आणि त्याचप्रमाणे ज्यावेळी व्यापाऱ्यांनी एलबीटीच्या विरुद्ध आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाला भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या सर्व मित्रपक्षांनी जोरदार समर्थनही केलं होतं आणि त्या संदर्भात त्यावेळच्या काँग्रेस सरकारवर देवेंद्र फडणवीस आणि लोकांनी कठोर टीकाही केली होती। पण जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राचा कारभार हातात घेतला तेव्हा त्यांना आर्थिक परिस्थितीची आज वास्तववादी जाणीव झालेली आहे। आज महाराष्ट्रावर 30,000 कोटीपेक्षा जास्तचं कर्ज आहे। आज आर्थिक रिसेशन असल्यामुळे तेवढी महसूल मिळत नाही आहे आणि एलबीटी अशा वेळेला रद्द करू आणि गुजरात पॅटर्नवरचा नवीन कर आणू असं व्यापारी वर्गाला आश्वासन दिलं होतं। पण हे आश्वासन अव्यवहार्य असल्याचं अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांनी यांच्या निदर्शनास आणलं। मूलतः जी आश्वासनं आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही आहेत, पेलणारी नाही आहेत अशी खोटी आश्वासनं देऊन या लोकांनी व्यापारी आणि सामान्य जनतेची प्रतारणा केली आणि अशा प्रकारे आश्वासनं दिली की आपली कशी फसगत होते याचा एका महिन्याच्या आतमध्येच भारतीय जनता पार्टीच्या सरकारला अनुभव आला आहे। वस्तुतः आज महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात दुष्काळ पडलेला आहे। अगोदरचे सिंचन प्रकल्प जे अर्धवट आहेत त्याचबरोबर मराठवाडा विदर्भाला जे समन्वयी प्रकारे पाणी वाटप करायचं आहे, आज अनेक जे आर्थिक अनुशेषाचे रखडलेले प्रश्न आहेत ते दूर करण्याकरता आज फार मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे। असं करताना एलबीटी रद्द करणं हे अव्यवहार्य ठरलं असतं आणि त्याचमुळे जीएसटी येईपर्यंत एलबीटी रद्द करणार नाही अशी शासनाने वेळकाळू भूमिका घेतली आहे। पण यात मला असं अजून एक म्हणावंसं वाटतं की ज्यावेळी पी चिदंबरम हे अर्थमंत्री असताना त्यांनी जीएसटी मांडला होता तेव्हा भारतीय जनता पार्टीचं शासन असलेल्या अनेक राज्यांनीच जीएसटीला विरोध केला होता। त्यामुळे आता जेव्हा जीएसटीची कल्पना हे अर्थमंत्री असलेले अरुण जेटली जेव्हा मांडतील तेव्हा काँग्रेस शासित किंवा बिगर भाजप शासित अर्थमंत्री त्याला विरोध करतील हे निश्चितच आहे। तर त्याचमुळे 2016 पर्यंत एलबीटी रद्द होईल असं मला व्यक्तिगतरित्या वाटत नाही।